ज्या धावा आहेत त्या तुम्ही ग्राह्य धरल्या जातील, कारण बादली आहे, पंचांच्या पाठीमागे आहे, बॉल लागणार नाही. तसंही 4 षटकांची मॅच राहील. सामन्याला सुरुवात होती. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एका बाजूला पद्मेश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये, पिट्टूला आपण पाहतोय आणि त्याच्या साथीला कुणाल घरात. सामन्याला सुरुवात होते. ऑस्ट्रेलियन मुलखाचाच वाटतो काही वेळेला कुणाल, त्या रीतीने त्याला आपण त्याची बॉडी लँग्वेज पाहिलेली आहे. दोन्ही टीम आपला प्रतिनिधी यायला हवा. पहिलाच बॉल अधिकची उसळी इथून प्राप्त झालेली पाहायला मिळाली आहे. हा चेंडू इथून मात्र जास्तीची उसळी प्राप्त झाली. सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्ट करण्यात आत आहे. पंचांचा इशारा येईल. होय, इट इज अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राची रन्स आल्यात. 3 धावा एकही बॉल न हटवता आलेल्या पाहायला मिळालेल्या आहेत. पिट्टू, मी टीम कॅप्टन, आपलं लक्ष वेधेन. आपला एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत येऊदात. फलकावरती धावा देते मात्र आपण पाहत आहोत. एकही बॉल डिलिव्हर्ड न होताना तिथे 3 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळालेल्या आहेत. पहिली मॅच. यावेळेचा बॉल क्लीन बॉल, मागील बॉलवरती बीट केलं आणि हा बॉल अगदी ओला केला आणि तदनंतर टाकला. स्किट झाला, खाली राहिला. थेट यस्टन हवेत. फलंदाज बाद. गणरायाचं गजर करणारे गीत आमचे डीजे रितेश, त्यांचे स्वागत राहील. आज या स्पर्धेच्या माध्यमातून 24 लाईव्ह इव्हेंट्स संपूर्ण टीम आज दाखल झालेली पाहायला मिळते. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. सर्वांचंच कौतुक आणि स्वागत. वेळेमध्ये सर्वच जण या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झालेले आहेत. खेळाडू हे अपवाद वगळता विकेट प्राप्त केली आहे पहिल्याच बॉलवरती. अमय पाटीलने बॉल ओला केला. पहिला बॉल डेटला हिट करणारा होता. यावेळेचा बॉल समोर केला. क्षेत्ररक्षकाला शोधलं होतं. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देणारा पहिल्या बॉलवरती ठोकलाय. षटकार. यावेळेचा बॉल राऊंड ग्राउंड कौशल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सिंगल येत असताना बाला मिळते. केवळ एकेरी धाव, एकेरी रन्स येत असताना बाला मिळालेली आहे. पहा, आज जे काही ग्रामीणचे संघ खेळतात त्यांच्या माहितीसाठी, झाडाला बॉल डायरेक्ट लागला तर षटकार आहे, टप्पा लागला तर चौकार आहे. त्यामुळे झाडाला बॉल कुठेही पानाला स्पर्श झाला, टप्पा पडून तर तो 4 धावा, डायरेक्ट लागला तर तो षटकार दिला जाईल. याच्याकडे मी लक्ष वेधेन. धावफलकावरती धावा बनलेल्या बाला मिळतात त्या 10-10 ऑन दी बोट. 3 चेंडूचा खेळ संपला. 10 धावा धावफलकावरती बाला मिळतात. लेफ्टी बॅटर स्ट्रायकर हिंडला. पद्मेश म्हात्रे पुढचा बॉल. उसळी घेणारा पुन्हा एकदा ही बॉल इथून अवांतर येत असताना बाला मिळतोय. आता बाउन्सर इथून मात्र देण्यात येत असताना बाला मिळतो. वन बाउन्स. रबरमध्ये 2 अलाउड असतात आणि ते 2 इथून देण्यात आलेले आहेत. यावेळेचा बॉल कॅच महत्वाची आहे. क्षेत्ररक्षक पोचेल का? पिट्टूचा झेल घेणं ही बाब सर्वाधिक महत्वाची आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलंय. प्रथमेश म्हात्रे किंबहुना मला मुन्ना शेख हे 2 खेळाडूंमध्ये एक साम्य आहे. अगदी हळुवारपणे खेळतात. मोठे फटके कदाचित ज्या वेळेला बॉल मिळतील त्याच वेळेला खेळतात. मॅच कधी घेऊन जातील ना याचा नेम नाही. धावा कधी पुढे घेऊन जातात, कधी स्कोर कार्डवरती त्यांच्या नावावरती मोठे रन्स लागतात ना, हे सांगणं ही सोपी बाब राहत नाही. रायगड प्रीमियर लीग मध्ये कार आली नावावरती. अगदी ज्या दर्जेदार खेळ यावर्षीचा हंगाम सोन्याहून पिवळं त्याचा होत असताना मला मिळालं. दर्जेदार परफॉर्मन्स त्याचा मला मिळाला. यावर्षीचा हंगाम सर्वाधिक चांगलं कोणासाठी झालं असेल ना तो चैतन्य पाटील यशांच्या पाठीमागे. यावेळेला स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच.
लांबलचक दर्जेदार षटकार. हा बॉल पुढे टाकला होता, पुढ्यात टाकला, पुढे टाकला आणि त्याच वेगाने मारलाय. 19 धावा फलकावरती आहेत. 19 ऑन दी बोर्ड. यावेळेचा बॉल पिट्टू एक्स्ट्रा कव्हर राखतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्याला हुलकावणी दे. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री राईटच्या बाहेर. रन्स मिळतील 4. आता सनसनी चौकार. ती 23 धावा पहिल्या षटकामध्ये आलेल्या पाहायला मिळाल्यात. काय सुरुवात झाली आहे. चला नेक्स्ट मॅच आपण लक्ष भेटणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन चला त्वरित उपस्थित व्हा. एका बाजूला संघ पाहायला मिळेल तो अर्थात ग्रीष्मा 11 मोठी जुई आणि त्याच्या अगेन्स्ट खेळणार आहे ती अर्थात स्वर्गीय राम बाळू पाटील प्रतिष्ठान वरद हिंदाक्ष विनोद स्पोर्ट्स चिर्ले या टीमला आपण खेळताना पाहाल. त्यामुळे ग्रीष्मा 11 मोठी जुई टीम. यावेळेचा बॉल ऑन साइडला. काय सुरुवात झाली आहे दुसऱ्या षटकाची. चैतन्य पाटील वरती हल्ला. षटकार. ज्या रीतीने बॅटिंग करतो ना केवळ मोठ्या फटक्यांमध्ये डील करायचे आहेत. हा जणू वज्र निर्धार आहे त्याचा. आणखीन एक लगाताचा दुसरा. पुंडे गावामधूनच सेट होऊन आला. लांबलचक फटकेबाजी. षटकार. लांबलचक टोले जंग फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 2 बॉल 2 षटकार आले. चैतन्याचे स्वागत. भव्य झालेला हा बॉल उसळी घेणारा यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. दिशाहीन आहे. उसळी जास्तीची प्राप्त झाली. अवांतर धाव आली आहे. धावफलकावरती धावा अवांतरच्या मदतीने 36 धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. ग्रीष्मा 11 मोठी जुई टीम आणि चला चिर्ले संघ. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे याच्याकडे मी लक्ष वेधेन. एका बाजूला स्वर्गीय रामभाऊ पाटील प्रतिष्ठान वरद हिंदाश रिदांश विनोद स्पोर्ट्स चिर्ले. विनोद स्पोर्ट्स चिर्ले या टीमला तुम्ही नेक्स्ट मॅच मध्ये पाहाल. धावफलकावरती धावा एकंदरीत पाहायला मिळालेल्या आहेत. त्या 36 हा नो बॉल आहे. 37 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. नो बॉल आलाय. नेक्स्ट बॉल विल बी फ्री हिट. फ्री हिट पाहायला मिळेल. उभा राहील उघडा डोळे पहा नाही. पुढील चेंडू आहे तो फ्री हिट. यावेळेचा बॉल खेचून मारलाय. क्षेत्ररक्षक तैनात. फ्री हिटचा बॉल आहे. रन्स मिळेल. रन्स मिळेल. केवळ एकेरी धाव इथून कंप्लीट होतीये. या षटकामध्ये धावा सातत्याने आलेल्या पाहायला मिळाल्यात. चैतन्य पाटील आणि केतन मात्रेमध्ये एक साम्य नेहमी पाहायला मिळतं. मैदानाच्या आतमध्ये सिंहाची तडफ आत्मविश्वास हा नेहमी त्यांच्याकडे पाहायला मिळालेला आहे. सुमित डेकळी त्याच पंक्तीतला आहे. हार पत्करायची नाही. हार मानायची नाही. काही वेळेला सातत्याने त्यांनी आक्रमकताही धारण केलेली पाहायला मिळते. अनेक वेळेला खेळाडूंवरती जास्तीचा राग रुसवाई होतो. कारण तसंच आहे की तुमच्याकडून या चुका महत्वाच्या नाही आहेत. एक चुकी तुम्हाला स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाईल. यावेळेचा बॉल वाट पाहिली. जागा बनवली आणि चेंडूला पाठवले लांब 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 वरचा. षटकार.
थांबून मारला होता शॉट, इतका शॉट टाकला होता बॉल. खूप टप्पा चेंडूशी आकाशाशी गप्पाच करतोय यावेळेचा बॉल. चेंडू होता खूप शॉट आणि त्याला पुन्हा एकदा फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पहिल्या षटकामध्ये 23, दुसऱ्या षटकामध्ये 27 दोन्ही भावांची धुलाई अगदी बिना डिटर्जंटची झाली आहे. धावफलकावरती 50 बनलेले आहेत. 50 रन्स ऑन दी बोर्ड. ज्या ज्या वेळेला पिट्टूच्या बॅटवरती बॉल लागलाय ना, पूर्वी एक क्रेझी बॉल यायचा, हा क्रेझी बॉलच बनतोय. बॉल इतका लांब निघून जातोय. आजवर पर्यंतचा काल आणि आजचा जर का आढावा घ्यायचाच झाला तर सर्वाधिक लांबवरचा लेफ्टीने मारलेला षटकार मला मिळाला थेट कंपनीत. धावफलकावरती धावा वेगाने वधारत असताना 50 आहेत. 50 रन्स ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल. यज्ञेशचा पहिला चेंडू आणि त्याचंही स्वागत भव्य झालंय. पहिल्याच बॉलवरती आला इथून चौकार, परंतु डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम वापर करण्यात येतोय. चौकार आलाय. चोपन्न धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. आज सर्व लढती पाहायला मिळतील. हा नो बॉल आहे. आज सर्व गाणी वाजतील, परंतु विंधणी आणि टाकी गावचं गाणं वाजेल का, ही चर्चा सर्वांचीच होती. त्यावेळेचा बॉल उजव्याशीच्या बाहेरचा बॉल आहे. दिशाही नाही. फ्री हिट कंटिन्यू. इथे मात्र पाहायला मिळेल नो बॉल. फ्री हिट कंटिन्यू पाहायला मिळते. या आधीचा नो होता, हा वाईड आलेला आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती 56 आहे. 56 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. याही वेळेचा बॉल उजव्याशीच्या बाहेर. दिशाहीन. फ्री हिट कंटिन्यू आहे. कौशलनी दहशतच मैदानाच्या आतमध्ये माजवलेली आहे. मोठे फटकेच केलेले आहेत. धावफलकावरती धावा एकंदरीत आपण पाहतोय 57 आहेत. हाही बॉल उजव्याशीच्या बाहेरचा. संचिजी टकले यांचं हार्दिक असं स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. काही जण त्यांना उरणचे तेजस म्हात्रे म्हणतात, परंतु नाही, एक प्रेमळ स्वभावाचा असं व्यक्तिमत्व आहे. हा अनेक स्पर्धा येतात पावसाळ्याच्या, ती वेगळी गोष्ट आहे. आणि आणखीन एक स्पर्धा येते आपल्या नावाला 7 तारखेपासून 7 ते 11. महेश स्मृती गावठाण आपल्या भेटीला येत असताना मला मिळते, तयारीला लागा, कारण 7 तारखेपासून पुन्हा एकदा एक मोठी स्पर्धा उरण तालुक्यामध्ये संचित टकले स्वतः घेऊन आलेले आहेत. वय कमी आहे, परंतु यश एवढं प्रस्थापित केलं ना संचित टकले यांनी. उरण पनवेल प्रीमियर लीग यशस्वी झाली ना, त्याचा सर्वाधिक मोठा वाटा हा संचित टकले, विपुल पाटील यांच्या नावावरती नेहमीच राहतो. खरं तर त्यांनी पुढाकार घेतला, तदनंतर आपण पाहिलं तर प्रत्येकाचं कौतुक करायला जावं. धावफलकावरती एक सिंगल आली, धावफलकावरती बनलेले आहेत ते 58 धावा, 58 ऑन दी बोर्ड आहेत. मोठं काहीतरी करायचं ना तर मोठं पाठबळ असावं लागतं आणि मेहनती माणसं आपल्या सोबत असावी लागतात. त्यापैकी हे दोघे आहेत, विपुलजी पाटील सर असतील, संचित टकले असतील. पिट्टू स्ट्रायकर एंडवरती आहे. धाबे डणाणून सोडलेत या दोन्ही फलंदाजांनी. भागीदारी मोठी रचली आहे. यावेळेचा बॉल बॅटच्या टोला लागला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बॉल होता खूप शॉर्ट. फलंदाज म्हणाला थँक्स अ लॉट. षटकार. काय षटकार येत आहेत. पिट्टू याही वेळेचा बॉल सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची बॉलला जी काय हवा लागली ना, बॉलने हिलकावे खात यष्टिरक्षकाचा वेध घेतलेला आहे. काल 30 षटकार मारणारा परेश ठाकूर पाहायला मिळाला.
आज अद्याप पिट्टूने मारलेल्या षटकारची गिनती झाली आहे ती 4 आहे. या वेळेचा बॉल यष्टीरक्षकाचा वेध. पुन्हा एकदा परेश ठाकूरने एकाच सामन्यामध्ये 11 षटकार मारले, 200 धावा बनवल्या त्याने 4 मॅच मध्ये, परंतु स्पर्धेच्या बाहेर गेला दुर्भाग्यवश. धावलकावरती धावा, 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 64 धावा धावलकावरती आहे. चला टॉस साठी आम्ही लक्ष देतोय. पुन्हा एकदा दोन्ही टीमचे कॅप्टन एका बाजूला चिरले आणि मोठी जुई. तीन षटक संपलेले आहेत. कौस्तुभ परदेशी. यावेळेचा बॉल उजव्या शीच्या बाहेर होता. कट करण्याचा प्रयत्न. उरण तालुक्याच्या स्पर्धेंचा मी सुरुवातीपासूनच उल्लेख केलेला आहे, परंतु उरण प्रीमियर लीग यावर्षी 6वं पर्व आहे ना, खूप काही वेगळं होणार आहे. रायगड प्रीमियर लीगलाही मागे टाकण्याचं आयोजन करण्याचा वज्र निर्धार गावदेवी गावठाण संघाने केलेला आहे. सप्तीश मूर्ती गावदेवी गावठाण. उसळी घेणारा बॉल. पुन्हा एकदा हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आखूट टप्प्याच्या चेंडू इतक्या लिलेला मारतोय. पिट्टूने आणखीन एक ठोकलाय षटकार. बुलबुलैया सिनेमामध्ये राजपाल यादवला पाणी म्हटल्यानंतर तो उडी मारत होता. इथे पाणी म्हटल्यानंतर आखूट टप्प्याचा बॉल म्हटल्यानंतर पिट्टू षटकार मारतोय. दफलकावरती धावा. 71 आहेत. 6 आणखीन ऍड करा. चेंडू उंच आणि तितकासा लांब. बॅटला लळा लागला पिट्टूच्या षटकारांचा. त्याने आणखीन एक टोकला लांब लचक षटकार. पहिलं अर्धशतक सार्थक घरत. 13 बॉल मध्ये 58. परेश ठाकूर 14 बॉल 73. 11 बॉल 51. परेश ठाकूर 3 हाफ सेंचुरी आल्यात. आता पिट्टू नॉट आउट केलं 43 वरती. पहिलं अर्धशतक आपण पाहिलं होतं जे दमदार आलं होतं सार्थकच्या बॅटमधून. त्याने 18 बॉल मध्ये बनवलं होतं. 18 बॉल 58 धावा. 11 एकंदरीत 14 बॉल 73. परेश ठाकूर 11 बॉल 51. परेश ठाकूर 3 हाफ सेंचुरी पाहायला मिळाल्या. चौथं येते की काय. 43 नॉट आउट. उजव्या यशीच्या बाहेरचा बॉल. स्क्वेअर कट. अप्रतिम अविश्वसनीय स्ट्रोक षटकार. अकरा बॉल मध्ये 48 वरती नॉट आउट है पिट्टू. हाथी घोड़े तो तलवारें फौज तो तेरी सारी है मगर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है. भारी पडला आज हा खेळाडू. 83 धावा या स्पर्धेतली सर्वाधिक उच्चांक धावसंख्या बनली आहे. 83 ऑन दी बोर्ड. हा बॉल उजव्या बाहेर खेळपट्टीच्या बाहेरच पिच झालाय. हा नो बॉल आहे. इथूनच दिसला होता बॉल जास्तीचा बाहेर पडलाय. खेळपट्टीच्या बाहेरच पिच झाला होता. पंचांना जास्तीचा काही आणि एमसीएचे मान्यता प्राप्त आमचे आदित्य घरत आहेत, त्यामुळे त्यांना जास्तीची चिंता करावी लागत नाही. निर्णय अचूक आहेत. रिव्ह्यू आहे अमेय पाटील आपल्याकडे, तुम्ही त्याचा वापर करू शकता. एक एक डीआरएस आपण ठेवलेला आहे जो तुम्ही घेऊ शकता. व्हाईट बॉल साठी डीआरएस ठेवलेला नाहीये. याची मी दक्षता लगेचच घ्यायला भाग पाडेन, कारण या गोष्टी महत्वाच्या आहेत. व्हाईट बॉल साठी चॅलेंज तुम्ही करू शकत नाही. पुढचा बॉल अर्धशतक. या स्पर्धेतली चौथी हाफ सेंचुरी आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेटची पहिली पिटूच्या बॅटमधून आली आहे. षटकार.
सर आगाज ऐसा है तो अंजाम कैसा रहेगा. ये तो झाकी झाकी है, पिक्चर अभी बाकी आहे. पावसाळ्याबरोबर क्रिकेटची पहिली स्पर्धा पिट्टू खेळतोय आणि हाफ सेंचुरी त्याच्या बॅटमधून आली आहे. टाळ्या होत्या त्याच्यासाठी. पहिलं अर्धशतक या वर्षाचं पावसाळ्याबरोबर क्रिकेट चालय. 13 बॉल 54 धावा, नॉट आउट. चौथी हाफ सेंचुरी या स्पर्धेतली. संचित टकलेने हा विचार केला असेल, काल या स्पर्धेमध्ये 7 डझन बॉल लागले आणि आजही चेंडू जास्ती लागतात. संचित टकले काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न निश्चित करतील. पावसाचा आगमन नाही आहे, त्यामुळे आपण पाहतोय सातत्याने महत्वाच्या गोष्टी ह्याच राहतात. स्वप्नील कार पाटील म्हणत असतील आमची वेळ येणार आहे. धावफलकावरती रन्स आहेत. 91 धावा धावफलकावरती. यावेळेचा बॉल यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. षटक संपलाय. 4 षटकांचा खेळ संपला. नॉट आउट राहिला पिट्टू. त्याच्या बॅटमधून धुआधार आणि अतिशय खेळ पाहायला मिळाला. जिथे तिथे यहा वहा देखो जहा